चला सर्वांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आपलं मोफत प्राणायाम वर्ग चालू आहे 15 दिवसाचा. त्याच्यामध्ये नीता मॅडमनी आता ग्रंथ वाचनही आपण लिहिलं होतं. तर नीता मॅडम आता हे वाचतायत की गजानन विजय हा जो गजानन महाराजांची पोथी आहे, त्यामध्ये सुद्धा ओव्या ज्या आहेत काही त्याच्या गर्भित अर्थ आपल्याला रहस्य कळलं पाहिजे. आणि माझ्याकडे एक पुस्तक होतं, तर ते मी मॅडमना दिले, कारण मॅडम भक्त आहेत. दर महिन्याला त्या जातात शेगावला. शेगावच्या वाऱ्या त्या करतात. आणि मग मला असं वाटत होतं मी पण भक्त आहे गजानन महाराजांची. आणि मी आता गुरुपौर्णिमेनिमित्त वाचायला घेतलंच आहे. आज 7वा अध्याय झाला. त्यामुळे मी मॅडमच्या मागे लागले की आता तुम्ही वाचा. मध्ये मॅडमनी परत दुसऱ्या कोणाला तरी दिलतं नेलेलं पिरॅमिड मधून. मी त्यांना त्यावेळेला दिलं होतं की माझी इच्छा आहे की तुम्ही हे वाचावं. पण मग त्या दुसऱ्या मॅडमनी घेतलं, त्यांच्याकडनं झालं नाही, परत मॅडम कडनं झालं नाही. मग आता मॅडम पुढे मी तगादा लावला होता, नाही नाही आता तुम्ही घ्या वाचायला, कारण मी पण पोथी वाचायला घेतली आणि मॅडमही जाणार आहेत गुरुपौर्णिमेला शेगावला. तर मॅडमनी वेळ काढलाय आपल्यासाठी, तर नाही धन्यवाद नाही. नीता मॅडम. आणि आपल्याला या महिन्यात मिळतंय हे ऐकायला, ते फार छान. तर तुम्ही सुरू करू शकता मॅडम. हो, तुमचेच खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली कदाचित महाराजांचा योग आलेला नव्हता, मी हे वाचन नाही म्हणून इतक्या दिवस. आणि आता त्यांनीच योग आणला आणि तुमचंही माझ्या मागं खूप छान हे होतं की एक चांगलं कार्य घडत होतं, किंवा मी जे पोथी वाचत होती ते माझं मला समाधान मिळत होतं. त्यातनं काहीतरी छोटस तुमच्या मिळालेल्या पुस्तकातून त्याचं तात्पर्य आपल्याला समजू शकेल, असा हा थोडासा प्रयोग एक. तर तुमचेच खूप खूप धन्यवाद मंगल मॅडम. आणि सगळ्या साधकांचे खूप खूप धन्यवाद. तर सुरुवातीला आपण नेहमीसारखी 3 ओंकार आणि प्रार्थना म्हणूया. हाताची ज्ञानमुद्रा किंवा नमस्कार स्थिती केली तरी चालेल. पाठीचा कणा सरळ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले आणि पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित. एक श्वास घ्या, सावकाश सोडून द्या. आणखीन एक श्वास घेऊन त्रिवार ओंकार एकत्र उच्चारूया. मकार हा 5 अंकापेक्षा जास्तीत जास्त पुढे लांबवण्याचा प्रयत्न करा, नवीन साधकांनी सुद्धा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सुरुवातीच्या प्रार्थनेने मनाची चित्तशुद्धी आणि थोडीशी एकाग्रता. सावकाश हाताची केलेली मुद्रा सोडा किंवा नमस्कार स्थिती सोडा. अलगद डोळे उघडा. दोन्ही हात जागी. तर पुनश्च एकदा मंगल मॅडमना धन्यवाद आणि सगळ्या साधकांनाही धन्यवाद. तर पहिल्या अध्यायात असं आहे की बंकटलाल नावाचे जे साधक असतात त्यांना महाराज दिसतात जाताना. तर महाराज कुठल्या अवस्थेत दिसतात, तर ते एका पत्राळीवरती पडलेलं जे अन्न आहे ते ते खातात. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि त्याला तितकंच आपण भजलं पाहिजे. म्हणजे जे आपण आत्ता पण अन्न असंच कुठेही फेकून देत असतो, ते ऍक्च्युली महाराजांनी त्यावेळी सांगितलेलं आहे की अन्नाला पण तितकीच महती द्या, तितकंच त्याचा आदर करा. कारण ज्यावेळी शेतकरी तो पिकवतोय तेव्हा त्यालाही ते खूप कष्ट झालेले असतात.
त्यामुळे पत्रावळी जे सगळं उष्ट सांडलेलं अन्न आहे ते गोळा करतात आणि कुठलीही आवड निवड न करता त्या अन्नाचं ते ग्रहण करत असतात आणि त्यावेळी ते बंकटलालला दिसतात. तर त्याचं निरूपण असं सांगितलेलं आहे पहिल्या अध्यायामध्ये की अंतप्रेरणेने पाहता येथे मानवाचा जन्म आणि विश्वाचे वास्तव सगुण आविष्कारातील व्यवहाराचे स्वरूप व सद्गुरु भेटीचा योग तथा त्यांचे प्रयोजन यांचे नेमके विवेचन आलेले आहे. म्हणजेच बंकटलाला ते भेटले हे त्याचं भाग्य समजायचे. येथे शेगाव म्हणजे पूर्वी नाव होतं शिवगाव जीवाचे उगमस्थान आहे. स्वामी उष्ट्या पत्रावळील शिते खात होते याचा अर्थ असा आहे की मनुष्य जन्माचे मूळ प्रयोजन हे त्याच्या संचित व प्रारब्धाचे संपूर्ण निराकरण करण्यासाठी ईश्वराने केलेल्या जन्म मरणाच्या व्यवस्थेतच दडलेले आहे. या दोहोंचे निराकरण करण्यासाठी ईश्वराने त्याच्या जन्माचा प्रवास योग्य त्या तऱ्हेने पूर्ण आखून ठेवलेला असतो. आपला जो काही प्रवास आहे तो ईश्वरानेच पूर्ण आखून ठेवलेला आहे. एक त्यानुसार मिनिट, एक मॅडम ब्रेक करते. मी थोडस एक सांगायला विसरले. एक बॅकग्राऊंड अशी डोक्यात ठेवा की तीन आपण जर बघितले महाराष्ट्रातले संत मोठे मोठे, तर आपण शिर्डीचे साईबाबा एक म्हणतो, दुसरे स्वामी अक्कलकोट म्हणतो आणि तिसरे आपले हे गजानन महाराज म्हणतो. तर शिर्डीचे साईबाबा हे ऐश्वर्य देतात, पैसा देतात, श्रीमंती देतात. आणि जर आपले स्वामी समर्थ म्हटले तर ते सांसारिक कामं करतात, आपली सांसारिक सुख देतात असं मला वाटतं. हा, आणि गजानन महाराज हे पूर्ण मोक्ष देतात. म्हणजे गजानन महाराज हे संत मोक्षासाठी त्यांची हे आहे सगळं कार्यप्रणाली म्हणा किंवा हे. तर या गोष्टी जर डोक्यात ठेवल्या तर जास्त चांगलं समजेल. पहिलंच वाक्य जर म्हटलं तर शेगाव म्हणजे ती शिवपुरी होती, शिवपुरी म्हणजे बघा शिवाशीच संबंध येतो. हा, बोला मॅडम आता. त्यानुसार मनुष्य जन्मात प्रत्येक घटना क्रमाक्रमाने व नियोजनबद्ध पद्धतीने घडत राहतात. मानवास त्याचे ज्ञान नसल्याने त्यास तो नियती असे म्हणतो. त्यामुळे सद्गुरू म्हणत प्रारब्धास ईश्वराचा स्पर्श झाल्याने ते ईश्वरा इतकेच प्रबल होते. त्यामुळेच त्याचा परिहार करणे जीवाच्या शक्तीपल्याडच राहते. म्हणून कुरकुर न करता ते भोगून टाकावे व त्यासाठी आवश्यक ती शक्ती सद्गुरूंकडे मागणे हा एकच प्रारब्धापासून सुटण्याचा योग्य मार्ग होय. त्यासाठी प्रार्थना करावी. जसं आपण आता रोज मॅडम सांगतायतच आपल्याला की जे काय आहे ते आपल्या भल्यासाठी आहे, चांगल्यासाठी आहे. मग दुःख असतील सुख असेल दोन्ही असेल ते तितक्याच समरसतेने भोगता आलं पाहिजे. आनंद असेल तरी तो पण उपभोगता आला पाहिजे आणि दुःख असेल तर त्याच्यावरती पण किरकिर न करता ते पण तितक्याच सहजतेने आपल्याला पचवता आलं पाहिजे. म्हणजे तसेच सगळं सेम गजानन महाराजांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. महाराज दिगंबर अवस्थेत बसले होते म्हणून मूळ जन्माची वेळी जीव अनावृत्तच असतो. एक जुन्या वस्त्राची बंडी म्हणजेच ईश्वरी प्रयोजनात्मक नियोजन, पाण्यासाठी एक भोपळा म्हणजे शून्यावस्था व कच्ची चिलीम म्हणजे आंतरिक सुप्त शक्ती आहे त्यांची. या व्यतिरिक्त काहीही नसते. असं फक्त या तीनच गोष्टी त्यांच्याकडे होत्या, दुसरं काही नव्हतं. पाणी पिण्यासाठी एक मोकळा भोपळा होता, तशीच अंगावरती वरच्या बाजूला एक बंडी होती आणि हा, या दोनच गोष्टी म्हणजे त्यांच्याकडे आणि चिलीम होती एक कच्ची. तर त्याचंही सांगितले की म्हणजे आंतरिक सुप्त शक्ती आहे ती चिलीम म्हणजे. या व्यतिरिक्त काहीही नसते. उष्ट्या जेवणाची पत्रावळ म्हणजे प्रारब्धानुसार नेमलेले जीवन व शीते म्हणजे प्रारब्धातील संचित भोग आहे तो. जीव जन्मतः विकाररहित असतो. ज्ञान अज्ञानाचा संग नसतो. चांगले वाईट आवड निवड याचाही स्पर्श नसतो. वाणी सुप्तावस्थेत असते. ठेविले अनंते तैसेची राहावे या उक्तीच्या पूर्ण कोशात तो स्थिर असतो. म्हणजे बाळ ज्यावेळी जन्माला येतंय त्यावेळी त्याला वाईट चांगलं काही कळत नसतं किंवा ज्ञान अज्ञानाचा पण त्याला संग नसतो. चांगले वाईट कळत नसतं, आवड निवड नसते त्याला. त्यामुळे तो जसं असतो तशा खूप छान आनंदात राहतो. त्यामुळं एक आपल्यात म्हण आहे, यावेळी नेमकी आठवणार नाही, मी आठवली की सांगते तुम्हाला. त्यामुळे
तोही एक पर्यायाने बाकी सर्वजण आनंदातच असतात. जीवाची अवस्था समाधानाच्याही पलीकडे असते. त्याची दृष्टी कोणा एकावर नसते, तर ती समग्र व पूर्ण आविष्कार मुक्त असते. जन्मलेल्या बालकास प्रथम मातेचेच दूध लागते व तेही मातेच्या स्तनाद्वारेच. त्यामुळे जीवाचा पहिला आधार हा प्रारब्धाचा स्तोत्र व प्रारब्धाची जवळीक हाच असतो. म्हणून त्याला कोणतीही आवडनिवड नसतेच. ही एक ज्ञानयुक्त पण अनाविष्कारयुक्त मुक्त स्थिती असते. त्यामुळे जीवाला ब्रह्माचा संग असतो. जसजसा मायेचा स्पर्श होऊ लागतो तसतसा त्याच्या ठायी त्रिगुणांचा आविष्कार होऊ लागतो व त्याच्या गुरुत्वाकर्षणाने विकार, विचार, वासना, आवड, निवड, क्रोध, लोभ आदी संघ सुरू होतो. अगोदर बाळाला काहीच नसतं म्हणजे. बच्चे मन के सच्चे म्हणतात तशी उक्ती आहे की बाळ हे मनानं पूर्ण निर्मळ निश्चल असतं. मॅडम जशा सांगतात की निश्चल मनानं तुम्ही सगळ्या गोष्टी करा. तशी अवस्था लहान बाळांची असते, म्हणजे की त्याच्या मनात काही नसतं, आवड निवड नसते, दुःख नसतं, आनंद नसतो किंवा इतरांबद्दल चांगल्या वाईट गोष्टी पण त्याला कळत नसतात. त्यामुळे ते सगळ्यांशी समरसतेनं वागत असतं. तेच महाराजांनी याच्यात सांगितलेलं आहे. परिणामतः जीवास काल, काम, क्रोध व कर्म यांचा संसर्ग होऊन तो मूळ स्थितीपासून हळूहळू ढळू लागतो. म्हणजे बाळ जेव्हा थोडं मोठं मोठं व्हायला लागतं तेव्हा त्याला ह्या एक एक गोष्टींचा त्याच्यात संसर्ग वाढत जातो आणि मग तो त्याच्या मूळ पदापासून हळूहळू बाजूला ढळू लागतो. म्हणजे व अल्प काळात त्या परिस्थितीचे पूर्ण विस्मरण होते व तो व्यवहारात व्यक्त होत राहतो. येथे बंकटलाल हे साधकाच्या तीव्र आस्थेचे प्रतीक असून दामोदर पंत ही त्याच्यातील दृढ श्रद्धेची संगत होय. पातुरकरांचा मठ हे अंतःकरणाचे प्रतीक, तर त्यातील अन्न हे ज्ञानाचे प्रतीक आहे. महाराजांचे बोलणे हे विश्वाच्या सत्य स्वरूपाचे स्पष्ट विवेचन आहे. विना पर्याय व विना द्वंद्व असे गुणस्वरूपाचे अवतरण होय. फक्त आहे पण हेच सत्य आहे. त्यामुळे हे जग कसे निर्माण झाले याचा विचार, चिंतन व मनन व्यवहारातून मन बाजूला करून करावा. हीच सघन साधना असून तोच शुद्ध ज्ञानाचा व आचरणाचा मार्ग म्हणजे साधना मार्ग आहे. हेच महाराज स्पष्ट करतात. हाच त्यांचा अमृतबोध होय. बंकटलालांना गैरवरून येणे हा सर्वस्पर्शी भक्तीचा कोंब होय. साधकाच्या ठिकाणी हा कोंब उगवणे हे परमभाग्याचे लक्षण होय. हा सद्गुरु प्राप्तीचा योग दर्शविणारा संकेत होय. सद्गुरु म्हणत, हे जग कोणी निर्माण केले? परमेश्वराने ते निर्माण करण्याकरता त्याने माल मसाला कोठून आणला? स्वतःपासून तर मग या जगात परमेश्वरा वाचून दुसरे काहीच नाही. जीव ज्याला प्राण म्हणतात म्हणजे नेमके काय याचा आजवर शोध लागलेला आहे काय? नाही. मग श्रद्धापूर्वक याचे चिंतन करा व ईश्वराच्या करणीचा वेध घ्या. सद्गुरु म्हणत, सद्गुरुविन ज्ञान हे तो कुमारी मातेचे लक्षण, सदैव निस्सत्वाची जाण, निज ज्ञान सुटंक प्रकटेना. जैसा कुमारिकेचा विवाह होता, सवाष्णपण येई तत्वता, तैसे बीजनाम मिळता, साधनी प्रकटे सवाष्णपण. संत चरित्राचे कार्य मानवाला नेहमी दिव्य जीवनाचा संदेश देणे हेच असते. पण तो देताना प्रत्येक साधू पुरुषाची काहीतरी वैशिष्ट्य असतेच. त्याचा संबंध प्रत्येक साधू पुरुषाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातूनच प्रतिबिंबित होत असतो. त्यांना वाटते की मानवाने आपले जीवन ईश्वराभिमुख करून सायुज्य मुक्तीची परमावस्था, अखंड आनंद रूप स्थिती प्राप्त करून घ्यावी. तो ज्या मार्गाने ईश्वरी अवस्थेशी पोचला असेल त्याच मार्गाने तो त्याच्याकडे येणाऱ्या लोकांना दर्शन घडवत असतो. साधना नाम अनेकता हे आपल्या धर्माचे एक प्रधान लक्षण आहे. प्रत्येक मनुष्य आध्यात्मिक दृष्ट्या ज्या पायरीवर असतो त्या पायरीवर त्याला पुढे नेण्यासाठी संत बोध करत असतात. ह्याचं ज्वलंत उदाहरण आपण मॅडमकडून बघतोय की त्यांना अध्यात्माची गोडी आहे, त्यामुळे त्या पोट तिडकीनं आपल्याला ओढून ओढून आणत असतात. प्रत्येकाला पर्सनली फोन करत असतात.
पुन्हा पुन्हा या म्हणून सांगत असतात. जे बाहेर जातात त्यांना काही दिवसानंतर पुन्हा त्या गोष्टीची उणीव जाणवत असते आणि पुन्हा पुन्हा ते त्यांच्याकडे येत असतात. तर असं हे आपल्या समोरचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगल मॅडम. तर हा पहिला अध्यायाचं निरूपण असं होतं की बंकटलालाला जे महाराज दिसले आणि त्याला खूप परत ते एकदाच भेटले तेव्हा त्यांनी त्या पत्रावरती त्या उष्टान्न खात होते. त्यानंतर त्याला इतकी आस लागली की कधी एकदा मला ते भेटतील असं, म्हणजे त्याचं सगळंच असं निरस झालं. त्याला भूक लागेना, तहान लागेना, काहीच होईना झाले आणि त्याच्या चेहऱ्यावरची ती चिंता बघून त्याच्या वडिलांनी त्याला विचारलं की असं का होतंय, म्हणजे तुला काय झाले बाळा, तू तरणाटाटा आहेस. तेव्हा त्याने महाराजांना मी भेटलेलं आहे आणि त्यावेळी त्यांना नाव गाव काहीच नव्हतं असं, म्हणजे त्यावेळी त्यांनी सांगितलं वडिलांनी आणि ते शेजारचे एक देशमुख असतात त्यांनी की ते कोणतरी संत आहेत खूप मोठ्यांदा आणि मोठे आणि ते तुला भेटलेले आहेत, तर ते परत तुला ज्यावेळी भेटतील तेव्हा आम्हाला पण त्यांना भेटव, म्हणजे असं असं त्या शेजारच्या देशमुखांनी त्यांना सांगितलं, वडिलांनी सांगितलं. आणि चौथ्या दिवशी महाराज त्यांना भेटले मग बंकटलालला, ज्यावेळी ते एका कीर्तनाला चालले होते. तर हे दुसरे अध्याय निरूपण आहे त्याचं. सद्गुरूंच्या भेटीसाठी साधकाचे मन अंतःकरण कसे तळमळले पाहिजे, त्याशिवाय इतर कोणताही विषय साधकाच्या मनात असताच कामा नये. चातकासारखी आस कशी लागली पाहिजे याचे यथोचित उदाहरण म्हणजे बंकटलाल होय. ही तळमळ साधकाच्या साधनेचा आत्मा आहे. सद्गुरूंची महती पटल्याशिवाय व पूर्वसकृताविना सद्गुरूंचे दर्शन अप्राप्रच असते. पण या अवस्थेत अचानकच सद्गुरूंचे दर्शन झाल्यास साधकास होणारा आनंद हा अक्षय आनंद असतो. या ठिकाणी खावयास काही पाहिजे का, असं बंकटलाल हा प्रश्न साधकाच्या आर्ततेचे प्रतीक आहे. तुम्हाला गरज असेल तर आणा, असे महाराज त्यांना म्हणतात. हे महाराजांचे उद्गार म्हणजे तुमच्या अंतरंगात असणारी ईश्वर प्राप्तीची ओढ जोखणे होय. माळणीकडून म्हणजे अंतकरणातून चून म्हणजे भाव व भाकरी आणणे, भाकरी म्हणजे भक्ती अर्पिणे होय. अर्धी भाकरी याचा अर्थ संसार वगळून निखळ परमार्थ होय. ओढ्यातील पाणी म्हणजे जीवन प्रवाह आणि गाई व म्हैशी पाणी पितात म्हणजे श्रेय अश्रेयाचे अपरिहार्य मिश्रण आहे. ज्या ओढ्यातून त्यांना पाणी आणायला सांगतात तर ते बंकटलालचा दुसरा जो साथी असतो तो म्हणतो की त्या ओढ्यातनं गाई म्हशी चालत जातात, म्हणजे ते खूप गढूळ पाणी आहे, तर ते पाणी याच्याऐवजी मी तुम्हाला अगदी वाळा घातलेलं शुद्ध पाणी आणून देतो. पण महाराजांना ते नको असतं, म्हणजे असं. तर त्याचा अर्थ सांगितलाय. गढूळ म्हणजे स्वार्थ व वासनेचा संपर्क व अस्वच्छ म्हणजे अर्थहीन संयोग आहे. पिण्यास अयोग्य म्हणजे सद्प्रवृत्तीस बाधक होय. तुंबा म्हणजे आस व खळगा म्हणजे रितेपण आहे. ओढ्याला तुंबा दिलेला असतो महाराजांनी त्यांना, म्हणजे भोपळा तो, आणि हा तुंबा ओंजळी ओंजळीनं त्यात पाणी न भरता तो तुंबा डायरेक्ट त्या ओढ्याच्या पाण्यात ठेवायचा आणि तो भरून आणायचा, असं कडक निक्षून सांगितलेलं असतं महाराजांनी. तर त्याला खूप प्रश्न पडतो, कारण 4च बोटं पाणी फक्त ओढ्यामध्ये असतं, म्हणजे पायाचे तळवे भिजतील एवढंच पाणी त्यामध्ये आहे. तर हा तुंबा भरणार कसा, आणि ओंजळी ओंजळी तर भरायचा नाहीये. मग त्यांना तसंच महाराजांचं नाव घेऊन तो तुंबा पाण्यात बुडवला, तर त्यात हळूहळू निर्जळ पाणी एकदम त्या झऱ्यातनं येतं तसं तसं त्या तुंब्यामध्ये जायला लागलं आणि ओढ्याला त्या खड्डा पडायला आणि त्यात तो तुंबा आपोआप खाली खोल जाऊन एकदम स्वच्छ नितळ पाणी असं त्यामध्ये आलं. तर त्यावेळीच महाराजांच्या चमत्काराची एक अनुभूती त्या दोघांना आलेली आहे. पिण्यास अयोग्य म्हणजे सत्प्रवृत्तीस बाधक होय. तुंबा म्हणजे आस व खळगा म्हणजे रितेपण. स्फटिकासारखे म्हणजे विमल अनुभूती होय. येथे 2 नाणी म्हणजे श्रद्धा आणि सबुरी, भाव आणि भावना यांचीच अंगे आहेत. सुपारी म्हणजे दृढ निष्ठा आणि व्यावहारिक नाणी म्हणजे बाह्योपचार. ही नाणी तुझ्याकडे होती म्हणून आपली भेट झाली. हे महाराजांचे उद्गार म्हणजे साधकास त्याच्या योग्यतेची सद्गुरूंनी दिलेली पावती होय. ज्यावेळी आपल्याला अशी काहीतरी अनुभूती येते किंवा पाठीवरती थाप पडते, त्यावेळी आपण जे काही करतोय त्याच्यात एक समाधान मिळायला सुरुवात होती. आणि जसं आता बंकटलाला कधी एकदा महाराज भेटतायत असं होत होतं, म्हणजे ऍक्च्युली माझी पण अवस्था तशीच होती, कारण माझं माहेर ऍक्च्युली इथंच कॉलनीतच आहे आमच्या.
त्यामुळे मी कधीच माहेरी जाऊन राहू शकलेली नाहीये. त्यामुळे मी दर डिसेंबर महिन्यात मुलं माझी दोन्ही लहान असताना आणि बहीण माझी मलकापूरलाच राहिला आहे. तर तिच्या मुलांना, आई-वडिलांना असं सगळ्यांना घेऊन आम्ही शेगावला त्यावेळी पूर्वी 4 दिवस राहायला तिथं रूम मिळायच्या म्हणजे. तर माझं माहेर पण म्हणजे शेगावच होतं आणि मला दरवर्षी इतकी आस लागायची ना, की कधी एकदा डिसेंबर महिना येतोय आणि मी तिथं पोहोचते आणि आता सेम ही अवस्था माझी आता प्रत्येक महिन्याच्या वारीच्या वेळेस निर्माण होती, की मी तिथे जाऊन पोहोचली ना, की मला खूप असं एक वेगळं समाधान मिळतं आणि समाधान तर मिळते, पण शांती ही तिथे गेल्यानंतरच लाभलेली. त्यामुळे मला दुसऱ्या कशाचीही आस नसती. एकदा जाऊन खूप छान दर्शन झालं आणि तिथं एक माझं पारायण झालं, किंवा मला इतर काही गोष्टी आठवत नाहीत. मग आपल्याला काय त्रास झाला का, न झाला का किंवा महाराज मॅडम पण बऱ्याच वेळा मला म्हणतात, की सर असे म्हणतात, की त्या इतक्या झटपट जाऊन येतात पण कशा माघारी. म्हणजे बऱ्याचदा आम्ही मुक्काम पण करत नाही. आदल्या दिवशी रात्रीतून बसतो, दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचतो पहाटे. अंघोळ करून देवदर्शन आणि पारायण करून रात्रीच्या गाडीनं परत आम्ही निघतो. दुसऱ्या दिवशी आम्ही पुण्यात. तर असं आणि ते महाराज घडवून आणतात. त्यात माझा स्वतःचा काहीही अभिमान नाहीये. फक्त हे मी म्हणजे मला कुठल्याही प्रकारची अडचण न येता इझिली हे घडतंय आणि ही पूर्णपणे महाराजांचीच कृपा आहे म्हणजे. जसे बोलावे, शिकावे तसेच वागावे, चालावे व परमार्थ आपल्या वर्तणुकीत उतरला पाहिजे. हा परमार्थातला ठोस नियम आहे. पण ती लक्ष्मण रेषा नव्हे, ते गुह्य साधकाने निश्चितच लक्षात घेतले पाहिजे. असे सद्गुरू कठोरपणे म्हणत. जीव हा ईश्वरी इच्छेच्या अधीन असल्याने प्रारब्धानुरूप वागणे हे ईश्वराने नेमलेले आहे. जरी नियम वेगळे वाटले तरी ध्येय एकच असते. याचा न्याय व्यक्तिगत स्वरूपाचा असतो व तो फक्त सद्गुरूच जाणू शकतात. आपण फक्त सद्गुरूस आपल्या वागणुकीत योग्य तो बदल करण्याची ताकद मागावी. म्हणजे मला सत्सत विवेक बुद्धी कायम दे. आपल्या सर्व कर्मात ईश्वरास भागीदार करून घ्यावे. पोटभऱ्या कथेकरी म्हणजे केवळ ज्ञानी व त्या ज्ञानाचा संयम प्रतिष्ठेसाठी, लौकिकासाठी व चरितार्थासाठी उपयोग न करणारा असा आहे. महाराज घरी येतात म्हणजे साधकाच्या अंतःकरणात प्रवेश करतात. महाराजांची पूजा म्हणजे शरणागतीसाठी मांडलेला यज्ञ आहे. सकाळच्या पुऱ्या म्हणजे अर्धशेळे गत आयुष्य मागचा जन्म आहे आणि नैवेद्य म्हणजे अहंकाराची आहुती आहे याच्यात. आपण जो महाराजांना किंवा इतर देवांना जो आपण नैवेद्य दाखवतो ते म्हणजे आपल्या जो काही अहंकार आहे त्याची ती आहुती देणं आहे. रात्री राहणे म्हणजे अविद्येचे शुद्धीकरण आणि प्रातःकाली म्हणजे ज्ञानोत्तर अवस्था व मंगल स्नान म्हणजे त्रिगुणांची विशुद्ध धुलाई होय. जे काही आपल्यात अवगुण आहेत त्या सगळ्या अवगुणांची धुलाई म्हणजेच महाराजांना घातलेलं मंगल स्नान आहे. त्यानंतर इच्छाराम शेटजींची कथा आहे. श्रीमंत व बडेजावाने आपल्या भावनांचे प्रकटीकरण भीतियुक्त होईल हा समज म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. हा बडेजाव म्हणजे ज्ञानाचा अवास्तव अभिमान व क्रियाकर्मांची अहमन्यता होय. ही मानवी कल्पना अहंकाराची जननीच असते. आपण जो काही बडेजाव करतो किंवा जे काही दिलेलं दान आहे त्या दानाची पण आपण बऱ्याच जण ठिकाणी अशी वाच्यता करत असतो. तर ते म्हणजे एक महाराजांनी सुचवलेलं आहे की ही पण संकल्पना अहंकाराची जननीच आहे. ज्यावेळी अहंकार निर्माण होतो त्यावेळी आपण अशा सगळ्या केलेल्या ज्या कर्मांचा आहे त्याचा उदो करत असतो. तर ते न करता म्हणजे तिथे एक पेटी आहे. महाराजांची जिथं गादी आहे तिथे एक हुंडी आहे. त्या हुंडीमध्ये गुप्तदान करायचं आहे ज्यांना ते करू शकतात म्हणजे तिथं असं. तर साधनेस यात काडीचीही किंमत नाहीये. त्यामुळे महाराजांना खणानून उलटी झाली. म्हणजे त्यांनी जे काही अन्न घातलं होतं की तुम्ही आमच्या घरी आलेला आहात आणि उपाशी कसं जाताय असं बंकटलालाच्या चुलत भावाला वाटलं आणि त्यांनी इतकं ताट भरून अन्न दिलं आणि त्याला महाराज नाही म्हणू शकले नाहीत. ते अन्न त्यांनी खाल्लं ते सगळं आणि त्यानंतर त्यांच्याकडं
साधना असून सुद्धा त्या खाल्लेल्या अन्नाची उलटी त्यांना झाली. म्हणजे जसं रामदास स्वामींना खिरीची वासना झाली होती प्यायची आणि परत त्यांना ती उलटी झाली आणि त्या वासनेला जिंकायसाठी त्यांनी ती उलटी झालेली खीर परत खाल्ली, म्हणजे असं की कारण त्यांना वासनेला जिंकायचं होतं त्यामध्ये. तसं इथं महाराजांना जे काही अन्न आलं होतं 3 शेर असं म्हटलेलं आहे, तेवढं सगळं त्यांनी फस्त केलं, अन्न खाल्लं त्याच्या आग्रहास्तव आणि नंतर त्यांना खणानून उलटी झाली. तर महाराजांना खणानून उलटी होणे म्हणजे साधकाचे अधःपतन होणे. सद्गुरू म्हणत, ज्यांना अनुभव व अनुभूतीचे स्पष्टीकरणासह सातत्याने प्रकटीकरण करावेसे वाटते, त्यांचे मडके खचितच कच्चे आहे असे समजावे. म्हणजे आपण जे काही करतोय त्याचा उदो उदो करत असेल तर त्या व्यक्तीचं मडकं खचितच कच्चं आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. त्यास प्रखर आचेची निरतिशय गरज आहे, हे निसंशय सत्यच आहे. आच म्हणजे अधीरा, अपराधीपणाची बोचणी होय. जागा साफ करून महाराजांना स्नान घालून जागेवर आणून बसवणे म्हणजे साधकास साधनेची व साध्याची जाणीव देत अधपतनास कारणीभूत झालेल्या होत असलेल्या गोष्टी व घटनांची तीव्रतेने जाणीव करून देणे होय. आता ह्याच्यात बघा खूप छान सांगितलंय की आपल्यात जो काही अहंभाव निर्माण होत असतो त्यातनं त्याला दूर सारण्यासाठी महाराजांनी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. म्हणजे सद्गुरू म्हणत, परमेश्वराला आत्मार्पण ही साधनेची खरी गुरुकिल्ली आहे, की ज्याला प्रथमपासून गवसली त्यालाच परमेश्वरी सेवेचे मर्म कळले. खरी सेवा म्हणजे ईश्वरी इच्छेप्रमाणे चालणे, त्यात आपल्या मनासारखे वागण्याची बुद्धी नसणे हीच होय. तसेच गुरुने सांगितलेले साधन करून नव्हे तर प्रत्यक्ष गुरुच्या कृपेने जर ज्ञान प्राप्त झाले असेल तर तिन्ही प्रचिती आपोआपच प्राप्त होतात. हीच गुरुकृपेची खरी मेक आहे. शास्त्रात दर्शनाचे 3 प्रकार सांगितले आहेत. स्वप्नात ईश्वराचे जे दर्शन होते ते साधारण दर्शन होय. स्वप्नात आपल्याला जर दर्शन झालं देवाचं तर ते साधारण दर्शन होय. मंदिर व मूर्ती जे दर्शन ते मध्यम दर्शन होय आणि ईश्वराचे अपरोक्ष दर्शन हे उत्तम दर्शन होय. म्हणजे जसं आपण काल मॅडम आपल्याला सांगतात की मानस पूजा ही सर्वोत्तम पूजा आहे. म्हणजे जे आपल्या मनामध्येच आपण गुरुला किंवा जे काही ईश्वराला पूजेतून साध्य करतोय ती सर्वश्रेष्ठ दर्शन आहे किंवा उत्तम प्रकारचं आहे. परमेश्वराचा अप्रोक्ष साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा जीवन सफल होते. वेदांतात साक्षात्काराचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, परोक्ष ज्ञान व अपरोक्ष ज्ञान. परमेश्वर कुण्या एका विशिष्ट जागी आहे असे मानणे हा परोक्ष साक्षात्कार होय. ईश्वराशिवाय काहीही नाही, ईश्वरच सर्व काही आहे, मी ईश्वराहून वेगळा नाही असा अनुभव येणे हा अपरोक्ष साक्षात्कार होय. जय जय रघुवीर समर्थ. तर दुसऱ्या अध्यायात त्यांनी अहंकार कसा दूर करायचा आहे किंवा प्रत्येक ठिकाणी लीन होऊनच त्या गोष्टी ईश्वराला समर्पित होतात याचं अगदी खूप छान विवेचन केलेलं आहे. तिसऱ्या अध्यायात आहेत यामध्ये एक महाराज बंकटलालाच्या घरी राहायला येतात आणि त्यावेळी एक साधक येतात की जे खूप आजारी असतात वगैरे. तर त्यांनी वाचावून खूप घरातल्यांनी नवस वगैरे केलेले असतात. मग त्यातला एक नातेवाईक बंकटलाल घरी येऊन म्हणतात की तुम्ही महाराजांचं चरण तीर्थ द्या म्हणजे ते वाचतील, जिवंत राहतील वगैरे असं. तर बंकटलाल म्हणतात एवढा माझा अधिकार नाहीये, तुम्ही माझ्या वडिलांना सांगा. आणि वडिलांनी मग महाराजांना ते सगळं सांगून त्यांच्या पायाला त्या पाण्याचा स्पर्श केला आणि ते पाणी नेऊन तीर्थ प्यायला दिलं. तर खरोखरच ते त्यातनं वाचले, म्हणजे जे देशमुख होते ते. आणि त्यांची इतकी श्रद्धा महाराजांवरती बसली. पण महाराजांनी नंतर सांगितलेलं आहे त्यांच्या तिसऱ्या अध्यायामध्ये की सगळ्यांनाच वाटेल की महाराज इथं असल्यानंतर कोणीच मरणार नाहीये, म्हणजे कोणाला मरण यावंच नाही शेगावमध्ये. तर असं न होता त्यांनी मग खूप कडकपणा धरला. तर त्यांनी त्यावेळी 3 प्रकारचे मृत्यू असतात याचं वर्णन केलेलं आहे खूप छानपैकी. तर आपण आता तिसऱ्या अध्यायाचं निरूपण ऐकूया. या ठिकाणी महाराजांच्या दर्शनास आलेला साधू म्हणजे विवेक होय. सर्व गुणांच्या उच्छादात तो भिकाऱ्यासारखा दयनीय झालेला आहे.
त्याने महाराजास गांजा म्हणजे बुट्टी अर्पिण्याचा नवस केलेला आहे. येथेच नवस म्हणजे आर्त प्रार्थनायुक्त संकल्प. बुट्टी म्हणजे शुद्ध विवेकाने जागणारी आत्मस्थितीची मस्ती होय. ये मेरी मस्ती मुझे कहा ले आई, या फकीराच्या उत्स्फूर्त उद्गारांचाच मूर्त आविष्कार होय. त्याला महाराजांचे दर्शन दुर्लभ वाटणे म्हणजे स्वतःच्या कमजोर विवेकाची लाज वाटणे. कोपऱ्यात बसणे म्हणजे विजनवास. महाराजांनी बोलवणे म्हणजे सद्गुरूंची कल्याणकारी साध होय. साधू म्हणजे विवेक. घोटाळणे म्हणजे साक्षात दर्शनाने चित्तवृत्ती हलणे. तिथे एक साधू आला होता आणि तो खूप महिने फिरत फिरत होता आणि त्यांनी महाराजांना नवस केला होता की मी तुला गांजा अर्पिन म्हणून. तो त्यांच्या पिशवीत होता. तर ह्या अंतर्ज्ञानाने महाराजांनी सगळं ओळखलं होतं आणि त्याचं हे निरूपण केलेलं आहे. सद्गुरूंनी त्याला विचारले, त्याच्या आर्त इच्छेस आपलेसे करणे, ती बुटी मिळून चिलमीत भरून त्याचा झुरका मारणे म्हणजे साधकाच्या विवेकास कृपाकित करणे. गांजाची सदैव आठवण ठेवावी म्हणजे व त्यास महाराजांनी होकार देणे म्हणजे साधकास हृदयस्थ करणे होय. म्हणजे आपल्या साधकाला एकदम महाराजांनी जवळ घेतलेलं आहे. येथे महाराजांचे गांजा ओढणे हे व्यसन नाही, तर हे त्यांचे अद्भुत असे पंचमहाभूताचे पूजन व उपासना होय. ते कसं ते पुढे सांगितले. या चिलमीत पंचमहाभूते अंतर्भूत आहेत. मातीची चिलीम म्हणजे पृथ्वी, गांजा म्हणजे आकाश, त्यावर पाण्याचा शिडकावा हे जल, तिच्यावर विस्तव ठेवणे हे अग्नी व त्यातून धूर येतो हे वायू, अशी ही सर्व तत्वे सामावलेली आहेत. महादेवाने त्यास ज्ञानवल्ली असे संबोधले आहे. जानराव देशमुख हे जानराव म्हणजे साधकाची निष्ठा. त्यांची व्याधी म्हणजे निष्ठा हलून कमजोर होणे. श्वासाची घरघर लागणे म्हणजे निष्ठा उडण्याची अवस्था येणे. वैद्यांचे व दैवी उपचार विफल होणे म्हणजेच इतर साधने निष्प्रभ होणे. जे नवस केलेले होते त्यांनी पण काही बरं होत नव्हते ते. बंकटलालाच्या घरी वास्तव्यात असलेल्या सत्पुरुषास साकडे घालण्याची इच्छा होणे म्हणजे साधकाच्या आस्थेने सद्गुरूंना आवाहन करणे होय. बंकटलालांना विनवणे म्हणजे आस्थेत चेतना भरणे होय. बंकटलालाने भवानी रामांना विनंती करा असे सांगणे म्हणजेच दैवी करुणेस आवाहन करणे होय. भवानी रामांनी एका पेल्यात पाणी घेऊन जानरावास तीर्थ देतो म्हणणे व महाराजांनी त्यास संमती देणे म्हणजे दैवी करुणा अवतरून साधकाच्या निष्ठेस जीवदान देणाऱ्या प्राणभूत शक्तीची प्रतिष्ठापना होय. जानराव ठणठणीत बरे होणे म्हणजे साधकाच्या साधनेस गती येणे. त्यांनी भंडारा घालणे म्हणजे साधकाच्या देहात व साधनेत नामस्मरण सबल गतिमान होऊन प्रणवात स्थित होणे होय. साधकाची साधना 3 प्रकारे पूर्णपणे संपुष्टात येते. ती कारणे म्हणजे वैयक्तिक घोरचुका, प्रापंचिक व्यवधाने व शारीरिक व्याधियुक्त दुर्बलता. तर दुसरं आहे वारंवार साधना प्रकार व नामात बदल म्हणजे चंचलता आहे बघा. एकदा ह्या गुरूंकडे, एकदा त्या गुरूंकडे, एकदा हे करावं, एकदा ते करावं. ही जी चंचलता आहे त्याने पण ह्या व्याधी निर्माण होतात. वारंवार साधना प्रकार व नामात बदल, गुरूंबाबत आशंका, कुलदेवतेचा उपहास व सिद्धी आदी उपाधींचा संसर्ग आणि तिसरा आहे तो द्रोह व साधना भ्रष्टता. म्हणजे जो गुरु मानलेला आहे त्याच्याबद्दलच द्रोह करणे, त्याच्याबद्दलच वाईट वाटत बोलणे हे खूप चुकीचं आहे आणि त्यांनी व्याधी उद्भवत असतात. यातील वैयक्तिक घोर चुका आधी समर्थ गुरु वा मार्गदर्शकाच्या कडक मार्गदर्शनाखाली सुधारता येतात. प्रापंचिक व्यवधानांचे महत्त्व ओळखून उचित प्रयत्न करणे व योग्य उपचाराने शारीरिक स्थितींचे संतुलन साधणे या उपायांनी यातून बाहेर येता येते व यामुळे कालपव्ययाचे नुकसान होते. वारंवार साधना प्रकार बदलणे इत्यादी चुकांमुळे खूप नुकसान होते. कारण हाती काहीच लागत नाही, फक्त श्रम होतात व आयुष्याची अनेक वर्ष वाया जातात. जे करतोय ते एक चित्तानं, एक स्थिरतेनं एकच करत राहा. कुठलंही करा मग ते. देव व सद्गुरूंवरील विश्वास उडण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते व साधक अधांतरी होऊ शकतो.
यातून एकतर कुलदेवता किंवा समर्थ सद्गुरूंना शरण जाणे एवढाच उपाय ठरतो. त्याच्या कृपेने यातून बाहेर निघता येते व पश्चातापाने दग्ध होऊन झळाळून वर यावे लागते, तरच साधना परत सुचारूपणे होऊ शकते. सद्गुरूंचा विश्वास परत प्राप्त करणे ही गोष्ट अवघडातली अवघड गोष्ट आहे व त्यास जबर मोल मोजावे लागते. आपण एखादा गुरु मानलेला आहे आणि त्याचा जर विश्वास उडवला मॅडम जसे आता मध्ये मध्ये सांगतात की कोणीतरी आपण खूप स्वच्छ भावनेनं करतो आणि त्यात कोणीतरी असं काहीतरी विचित्र बोललं जे आपल्याला थोडंसं लागण्यासारखं. ऍक्च्युली याच्यात आता आपण हे पण शिकलेलं आहे की कोणी काही बोला, आपलं जे काही भावना आहे, ज्या भावनेने आपण देत असतो ती जर शुद्ध असेल तर इतरांनी कुणी काही केलं तर त्याच्यात फरक पडला नाही पाहिजे. हे ऍक्च्युली आपल्याला शिकायचं आहे आणि त्यात हळूहळू प्रगती होतीये. पण थोडासा किंचित तरी परिणाम आपल्या ह्याच्यावरती होतो असा, म्हणजे कारण आपण पूर्ण देव पण नाहीये, माणूसच आहोत. त्यामुळे मनाची थोडीशी चंचलता म्हणा किंवा अस्थिरता व्हायला सुरुवात होती. तर हे खूप फटका बसतो जर आपण एखादा गुरु मानलेला आहे आणि त्याच्याबद्दलच आपल्या मनात शंका असेल तर त्या गुरुचं परत आत्मविश्वास आपण संपादन करणं हे खूप अवघडातली अवघड गोष्ट आहे. पण तिसऱ्या चुकीस माफी नाही. त्यामुळे एक जन्म वाया जातो, पुनरपि जनन. म्हणजे जसं सांगतात की पुन्हा आपल्याला जन्म घ्यायचा असेल तर पहिले जे काही कर्म आपले अपूर्ण राहिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठीच परत यावं लागते. जसं आता मॅडम सांगतायत आपल्या की आपण 5व्या आयामात जायचं असेल आपल्याला किंवा आपल्याला जे काही ध्यानातून मिळणार आहे त्याने आत्ताची जी सगळी काही कर्म आहे ते इथेच संपवून टाकायचे, तेव्हा आपल्याला पुनरपि जननन या चक्रात पडायचं नाहीये. म्हणून सद्गुरू म्हणत की येथपर्यंतचा प्रवास बिकार चुकीने मातीमोल करू नका. यासाठी सदैव सावध राहावयाचा कसोशीने प्रयत्न करा. यातच तुमचे परम कल्याण आहे. महाराजांचा सेवक म्हणजे साधकांचा अहंकार. त्यास आपणच महाराजांचे निकटवर्ती आहोत असे वाटणे म्हणजे अहंकाराचे अहमन्यतेने रूपांतर होणे. महाराज निजलेले असणे म्हणजे हृदयस्थ सद्गुरूंची सुप्तावस्था. काही भक्त मंडळ येणे म्हणजे अचानक अहंकारास उभा राहणे. आता ह्या गोष्टीचा थोडस आहे की महाराजांचा एक भक्त असतो आणि तो स्वतःला खूप महाराजांच्या निकटवर्ती समजत असतो आणि त्याची परीक्षा घ्यायची ऍक्च्युली महाराजांनी ठरवलेली असती. तर काही दर्शनास साधक येतात, लोक येतात, महाराज 3 दिवस सलग झोपून असतात आणि त्यांना खूप जायची घाई असते. म्हणून त्या विठ्ठल नाव आहे त्याचं, त्यांना सांगतात ते आलेले भक्त की तू महाराजांच्या इतका जवळचा आहे, त्याला सांगून सांगून असं फगवतात की तू महाराजांच्या इतका जवळचा आहे, तू महाराजांना उठव, आम्हाला खूप निकड आहे, घाई आहे जायची, आम्हाला तर दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि तो इतक्या तत्परतेने जाऊन महाराजांना उठवतो कारण त्याच्यात थोडासा अहंभाव निर्माण झालेला असतो की मी इतक्या महाराजांच्या जवळचा आहे, मीच त्यांना खायला प्यायला देतो, मीच सगळं त्यांचं बघतो, तर मी म्हणजे खूप अगदी मेन त्यांचा भक्त आहे असं तो स्वतःला समजत असतो. आणि त्यावेळी महाराजांना खूप राग येतो त्याचा की तो म्हणतो की म्हणजे महाराज त्याला म्हणतात की तू मला म्हणजे तुझा चेला समजल्यासारखंच असतं, म्हणजे वेगळं वाक्य वापरतात त्यावेळी की तू अं, असं मला येऊन कधी उठवू शकशील, कधी हे करू शकशील, म्हणजे येईल त्या साधकांना तू म्हणजे माझ्या भक्तीचं किंवा माझ्या ह्याचं काहीच त्यानं मोल केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यात थोडस. तर त्यावेळी हे उदाहरण येतं. महाराजांचा सेवक म्हणजे साधकाचा अहंकार. त्यास आपणच महाराजांच्या निकटवर्ती आहोत असं त्याला वाटत असतं. असे वाटणे म्हणजे अहंकाराचे अहमन्यतेत रूपांतर होणे. महाराज निजलेले असताना म्हणजे हृदयस्थ सद्गुरूंची सुप्त अवस्था. काही भक्त म्हणजे येणे म्हणजे अचानक अहंकारास उभार येणे, त्याचा अहंकार वाढतो. भक्त मंडळींना वेळ नसणे म्हणजे अहंकाराचा अवसान घातकीपणा. महाराजांना उठवणे म्हणजे सद्गुरु कृपेस चुचकारणे. महाराजांनी त्यास झोडपून काढणे म्हणजे साधकाच्या अहंकारास शक्तिहीन करणे. जेव्हा अहंकाराचा शक्तिहीन होतो तेव्हा साधकाची साधना निरोगी होते. सद्गुरू म्हणत अहंकारी जीवाला स्वतःच्या प्रयत्नाने, निश्चयाने व ज्ञानाने किंवा स्वतःच्या सद्गुणाने दैवी स्वरूपात स्वतःचा बदल करणे
शक्य नाही. त्याला फक्त एवढेच करणे शक्य आहे की स्वतःस जे व्हावेसे वाटते त्याला अधिकाधिक शरण जाऊन स्वतःचे स्थित्यंतर होण्याकरता स्वतःला पात्र करणे. म्हणजे झोकून द्या. जे काही गुरु प्रती करताय त्याच्यासाठी स्वतःला काही पाहिजे असं न मानता गुरुप्रती झोकून द्या स्वतःला. केवळ स्वस्वभावात उज्ज्वल बदल नव्हे तर दैवी स्थित्यंतर जर करावायचे असेल तर आपल्यामध्ये ती आश्चर्यकारक पात्रता निर्माण करण्याकरता दैवी शक्तीलाच पाचारण केले पाहिजे. कारण केवळ दैवी शक्तीचाच असे आवश्यक अपार दैवी शक्तीतच असे आवश्यक अपार सामर्थ्य असते. ईश्वर जेव्हा जीवाला आपला माणूस स्वरूपाचे दान देतो तेव्हाच तो जीव पूर्ण होतो. ईश्वरा वाचून सर्व संसार अपूर्ण आहे. जीव अपूर्ण आहे म्हणूनच त्याला शांती मिळत नाही. केवळ ईश्वरच पूर्ण आहे. खरी शांती त्याच्यातच आहे. जीव हा जगदीश्वराचा अंश असल्याने तो जगदीश्वरातच विलीन होऊ इच्छितो याचे भान साधकात जागले पाहिजे. ते ज्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, विवेचन केलेलं आहे, ते म्हणतात की जोपर्यंत अहंकार किंवा ममत्व अस्तित्वात आहे तोपर्यंत ज्ञान परिपक्व होत नाही. म्हणजे जे आपण संसारापासून सुटावेला महाराज म्हणतात की माझ्या जवळ साधक येतात म्हणून. तर आपण जेव्हा त्यातच गुरफटतो तर त्या लोकांना ज्ञान परिपक्व होत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. भक्तीविना असलेले ज्ञान केवळ शाब्दिक ज्ञान ठरते. अशा ज्ञानाने जीवाला कोणताच लाभ होत नाही. वैराग्य व भक्ती यांच्याशिवाय ज्ञानाचा अनुभव येत नाही. वैराग्य हे केवळ कामवासनेचा त्याग एवढेच मर्यादित नाही तर वैचारिक विषमतेचा संहार एवढे अफाट आहे. असं जय जय रघुवीर समर्थ असं हे 3ऱ्या अध्यायाचं निरूपण केलेलं आहे त्यांनी. 4थ्या अध्यायात एक सोनार असतो आणि लहान मुलं असतात. म्हणजे सगळ्यात पहिले सोनाराची चूल पेटते असं म्हणतात. म्हणजे जो काही दिवा लागतो त्याच्याकडचा तो. तर बंकटलाल त्या लहान मुलांना म्हणतात की महाराजांना चिलीम पेटवायची असते आणि चूल पेटवलेली नसते त्यावेळी. त्यावेळी काडी पण काही उपलब्ध नसते वगैरे असं. तर ते सांगतात की तो जो सोनार आहे त्याच्याकडे सगळ्यात पहिले अगोदर चूल पेटती तर त्याच्याकडून जाऊन तुम्ही ते विस्तव घेऊन या म्हणजे चिली महाराजांची पेटवता येईल. तर त्याला तो गर्व झालेला असतो. तो नाही म्हणतो की महाराज काय कोणाच्याही घरी जातात. म्हणजे त्यांना महाराज असं काय कसं म्हणता येईल तेव्हा. ते कोणाच्या पण घरी राहतात, कसे पण राहतात, आंघोळ वगैरे करत नाहीयेत. म्हणजे असं तो खूप नावं ठेवतो. त्याला त्यांच्याबद्दल ज्ञान नसतं अजिबात. आणि असं नावं ठेवून तो निघून जातो. तर महाराजांनी मग तो त्यावेळी तसं पण म्हणतो की ते महाराज आहेत ना, मग ते स्वतः चिलम पेटवू शकतात. की त्यांनी बरीच उदाहरणं दिली. जे गोरक्षनाथ होते, बाकीचे होते, हे कोणाच्या घरघर नाही फिरले असे विस्तवासाठी. तर मग महाराज आल्यानंतर हसतात. तर बंकटलाल त्यांना म्हणतात की अजून चूल पेटलेली आणि मग मी नुसती काडी तरी चिलमीच्या वरती धरतो. तर महाराज म्हणतात त्या कशाची गरज नाहीये. ती कोरडी काडी फक्त चिलमीच्या वर धरली आणि मग ते चिलीम पेटली म्हणजे. तर ते त्यांच्या शक्तीत खूप होतं. पण लोकांना तोपर्यंत ते माहिती नव्हतं की त्यांच्यामध्ये काय आहे म्हणजे त्याचं. तर असं 3ऱ्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. आणि मग त्यांनी म्हणजे खानदेशमध्ये चिंचेचं हे केलं जातं. ज्यावेळी अक्षयतृतीया असते त्यावेळी खूप मोठी आंबील वगैरे असं सगळ्या गोष्टी जेवणाचा बेत असतो तिथं म्हणजे. तर त्यांनी चिंचोके फोडून त्याची नवी चिंच असते त्याचे ते केलेली असते आंबील वगैरे. त्यात ते किडे दिसतात. जेवायला लोक इतकी बसलेली असतात पात्रावरती आणि त्यात सगळ्या आळ्या दिसायला लागतात. तर त्याचं ते चिंचवणं वाया जातं म्हणजे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपण घोडचूक केली. आपण सकाळी महाराजांना विस्तव दिलेला नाहीये. मग तो जाऊन गयावया होतो, त्यांच्या पाया पडतो. माझं खूप चुकले, मला खरंच आत्ता कळलं वगैरे असं सांगतात. असं म्हटल्यानंतर महाराज तिथल्या तिथे लगेच अनुभूती देतात. ते म्हणतात घरी जाऊन तू बघ म्हणून, त्या चिंचवण्यात तुझ्या अजिबात केडेबेडे नाहीयेत म्हणून. तो जाऊन बघतो तर खरं तसंच असतं. आणि हे संपूर्ण मग गावातील लोकांना ही बातमी कळती. म्हणजे असं की फक्त त्याला धडा शिकवायसाठी तिथल्या तिथं. म्हणजे पूर्वी ह्या गोष्टी लगेचच होत्या की
आज चुकी केली ना तर त्याचं इथल्या इथंच ती शिक्षा दिली जायची. हल्ली तसं काही घडत नाही. काही जणांच्या बाबतीत ते खूप ताणलं जातं, पण म्हणतात ते आहे की कर्म इथंच करून इथंच फेडायचे, म्हणजे तशी त्याला महाराजांनी लगेचच त्याची प्रचिती दिली. म्हणजे तर ते चौथ्या अध्यायाचं निरूपण असं केलेलं आहे. वरवर पाहता सोनाराची गोष्ट इतर कथांप्रमाणे भासते, पण ही कथा वेगळेच दर्शन देणारी आहे. सोनार हा एक परिपक्व होऊ घातलेला साधक आहे. या साधकावर जर विशेष कृपा करायची असेल तर सद्गुरू मुद्दाम योजनेतून त्याच्याकडून प्रमाद घडवतात, मुद्दाम घडवतात म्हणजे चुका. इतरांना याची जाणीव नसणे, येथे चिलीम म्हणजे शुद्ध विवेकाने जागणारी आत्मस्थितीची मस्ती आहे. मस्ती म्हणजे सुप्त शक्ती होय, पण ती मस्ती उजवायला प्रेरणा लागते. सोनार हा विशेष भक्त आहे, तो सिद्ध नामधारी आहे. बागेसरी म्हणजे अंतकरण, त्यातील विस्तव म्हणजे साधकाची साक्षात्काराची ओढ होय. सोनाराने अग्नी नाकारणे व महाराजांना अवमानित करणे म्हणजे सद्गुरूंनी त्यास अविद्येच्या आहारी जावयास भाग पाडून प्रमाद घडविणे. म्हणजे महाराजांनीच हे सगळं घडवून आणलेलं असतं. अक्षतृतीया म्हणजे साधकास पूर्ण कृपांकित करण्याची शुभ घटिका. चिंचवणे हे पश्चातापासाठीचे कारण असून आळ्यांचा बुजबुजाट म्हणजे आत्मतिरस्काराची स्थिती आहे. त्याला स्वतःचाच आत्मतिरस्कार वाटायला लागला. पंगत बसणे म्हणजे चित्तचतुष्टय. सर्वजण उठून जाणे म्हणजे चित्त चतुष्टय यांनी प्रमादापासून आपणास वेगळे करणे. महाराजांची क्षमायाचना व परत असा प्रमाद न करण्याचे वचन म्हणजे संपूर्ण शरणागती आहे. महाराजांनी खोटे बोलू नकोस म्हणणे म्हणजे त्याच्या हातून प्रमाद झालेलाच नाही हे प्रकट करणे. घरातील चिंचवण्यात आळ्या नसणे व ते स्वच्छ असणे म्हणजे साधना निरोगी, निकोप व नितळ असल्याची ग्वाही देणे. सद्गुरू म्हणत की अरे ईश्वरास सुद्धा चांगल्या सोजवळ पापभिरू भक्तांची गरज असते. भक्त त्याच्या चालीने ईश्वरापर्यंत पोहोचणे अत्यंत दुर्लभ असते. पण ईश्वर अशा काही निवडक भक्तांनाच आपल्याकडे खेचून घेतो. असे आहे तर मग आपण त्यास पात्र होण्याची प्रामाणिक मनीषा का बाळगू नये. खूप छान सांगितलेलं आहे की म्हणतात ना, ज्यांचा योग आहे किंवा जे काही पूर्वजन्मीचं सुकृत आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी त्या गुरुची ओढ लागणार आहे किंवा आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार आहोत. सद्गुरूंना साधकाच्या अंतःकरणातून रुतून बसलेली एखादी जुनी वासना स्पष्ट दिसते. ती वासना नष्ट झाल्यास साधकाच्या साधनेतील एक विशिष्ट गतिरोधक निघून जाईल याची खात्री वाटते. त्यामुळे ते नेमके तेच हेरतात. ज्याला काही पूर्वजन्मीच्या मनात काही वासना दडलेल्या आहेत तर त्या काढून टाकण्यासाठी महाराज बरोबर त्याच साधकाला म्हणजे भक्त करण्यासाठी हेरतात. आणि जसं की चंदुमुखीन म्हणजे साधनेतील निखळ आनंदास मुकलेला साधक आहे. त्याची पत्नी म्हणजे साधकाची भक्ती प्रणित बुद्धी. दोन कानवली म्हणजे सिद्धींची आस व प्रसिद्धी. आता इथं गोष्ट अशी आहे की सगळे उन्हाळा असतो आणि महाराजांच्या आजूबाजूला सगळे भक्त बसलेले असतात. ते त्यांना आंबा कापून देतात कारण उन्हाळ्याचे दिवस असतात. पण महाराजांना ते आंबे नको असतात. म्हणजे त्यांना आठवतं ते चंदुमुखी नावाचा एक भक्त आहे. त्याला ते म्हणतात की तुझ्या घरच्या उतरंडीमध्ये 2 कानवले आहेत. ते 2 कानवलेच मला खायला पाहिजेत म्हणजे. तर तो घरी येऊन बायकोला हे सगळं सांगतो. तर बायको म्हणते की मी पतिराया अक्षय तृतीय दिवशी कानवले गेले होते आणि ते आता महिना झाला. आता राहिले कुठून ते तेव्हा? आणि शिवाय राहिले असतील तरी त्याला बुरशी आली असणार आहे म्हणजे असं. हे सगळं केल्यानंतर ती म्हणती तुम्ही घाई करू नका. महाराजांना मी आत्ता सगळं सामान घरात आहे. मी आत्ता चूल पेटवून त्यांना नवीन कानवले करून देते खायला, त्यांची इच्छा आहे तर प्रसाद म्हणून. पण ते म्हणतात नाहीये, महाराजांनी मला सांगितले तुझ्या उतरंडी मधलेच 2 तू कानवले मला खायला दे म्हणून. मग असं म्हटल्यानंतर ती शोधती सगळे उतरंड, आठवतं तिला थोडंसं. बघती तर खरंच तिला एका घागरीत म्हणजे पूर्वी मातीच्या घागरी असायच्या आणि त्या एकावर एक ठेवलेल्या असायच्या आणि त्याच्यामध्ये सगळं बायका आपलं साहित्य ठेवायच्या म्हणजे. तर त्या घागरीत खरोखर तिला 2 कानवले सापडतात आणि ते थोडेसे कडक झालेले असतात कारण महिना होऊन गेलेला असतो त्याला, पण बुरशी वगैरे अजिबात आलेली नसती. तिला ते इतका परमोच्च आनंद होता आणि ती काढून ते 2 देते आणि महाराजांना नेऊन तो चंदुमुखीन भक्त देतो.
तर हे म्हणजे अंतरंगातून त्यांना त्या सगळ्या गोष्टी माहीत असतात की त्याला बुरसा आलेला नाहीये किंवा तुझ्या कारण तिनं महाराजांना द्यायच्या म्हणूनच त्या ठेवलेल्या असतात आणि ती पूर्ण महिनाभर विसरून गेलेली असते. तर त्याचं खूप छान वर्णन. चंदुमुखी म्हणजे साधनेतील निखळ आनंदास मुकलेला साधक, त्याची पत्नी म्हणजे साधकाची भक्ती प्रणित बुद्धी, दोन कानवले म्हणजे सिद्धींची आस व प्रसिद्धी, उतरंडीत म्हणजे भक्ती भावनेत, शिळे म्हणजे जुनी वासना, बुरशी नसणे म्हणजे जीवित असणे, ताजे नकोत म्हणजे नवे संकल्प नकोत, महाराजांना ते कानवले देणे म्हणजे जुनाट वासना अर्पिणे. महाराजांनी ते खाणे म्हणजे या वासनांना मुक्ती देणे. ज्या काय आपल्या जुन्या वासना आहेत, इच्छा आकांक्षा आहेत, त्याला पूर्ण मुक्ती मिळाली. चंदू व त्याची पत्नी समाधानी होणे म्हणजे वासनामुक्त स्थिती अवतरणे होय. म्हणून सद्गुरू म्हणायचे की ईश्वराच्या प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी दडलेले असते. भाग्यवंतास ते जाणवते, पण इतरास ते एकतर कळतच नाही किंवा कळले तरी ते असे कसे घडले यावरच चर्वण करण्यातच त्यांचा काल सरतो. चिंचोली गावचा माधव म्हणजे साधकाची अहंकारयुक्त देहवासना, परमार्थात प्रपंचात त्याचे विविध चाळे पुरवले जातात, पण कालच्या ओघात भक्ती व धैर्य हरपून जाते. कालाच्या ओघात भक्ती व धैर्य हरपून जाते, त्यामुळे एक तऱ्हेची औदासिन्यता कळा येते. साधना वाचविण्यासाठी उरली सुरली सर्व साधने घासली जातात, पण ते सर्व व्यर्थ जाते. तेव्हा तो शेगावला म्हणजे पुनश्च मूळस्थानी सद्गुरू स्मरणात येतो. सद्गुरू त्याची चांगली झाडणी करतात व पुन्हा पुन्हा जन्माला यावयाचे आहे का असे विचारतात. तेव्हा साधक हे जन्म मरणाचे फेरे नकोत असे विनवतो. हे फेरे फक्त समर्थ सद्गुरूच वाचवू शकतात असे महाराज सांगतात. त्याच्या धैर्याची परीक्षा घेतात, कडेलोटाचे प्रसंग आणतात व त्यातून त्यास बाहेरही काढतात. ही पण गोष्ट अशी आहे की आपण जे आता प्रपंचात इतकं मग्न झालेला आहात, तसा तो साधक असतो की प्रपंचात इतका मग्न झालेला असतो की त्यानं कधी देवाला नमस्कार सुद्धा केलेला नसतो. दोन मुलं असतात, मुलं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात रमून जातात, बायको रमून जाते आणि किंवा नसतात, ते मरतात, असं काहीतरी आहे त्या ह्याच्यात. तर ते झाल्यानंतर तो एकटाच राहतो आणि मग त्याला काय करावं हे सुचना असं होतं. आणि नंतर तो महाराजांकडे येतो, नंतर त्याला देवाची आठवण होती. तर त्यावेळी महाराज त्याला विचारतात की तुला अजून आयुष्य पाहिजे की तुला मी ह्यातनं बाहेर पण काढू शकतो. तर तो म्हणतो की काहीच बोलत नाही. म्हणजे त्यावेळी त्याला महाराज चुणूक दाखवतात. रात्री खूप उशिरा तो अन्नपाणी न घेता महाराजांच्या तिथंच हट्ट करून बसलेला असतो की मला यातनं मार्ग सुचवा वगैरे. मग महाराज रात्री खूप उशीर झाल्यानंतर त्याला चुणूक दाखवतात की तू ज्यावेळी नरकात जाशील त्यावेळी तुझी काय अवस्था होईल. आणि तो खूप घाबरतो, भीतो. महाराज त्याला विचारतात की तुला मी आत्ता ह्यातनं मुक्त पण करू शकतो, म्हणजे तू स्वर्गात जाऊ शकशील. आणि मग त्याला ते सगळं नरकातलं ते सगळं भय आठवतं आणि नंतर तो लगेच म्हणतो की तुम्ही जे म्हणताय ते मला द्या. मग महाराज त्याला तथास्तु म्हणतात. त्याचं वर्णन यात केलेलं आहे. चिंचोली हे गावचा माधव म्हणजे साधकाची अहंकारयुक्त देवासना, परमार्थ प्रपंचात त्याचे नानाविध चाळे पुरवले जातात, पण कालाच्या ओघात भक्ती व धैर्य हरपून जाते, त्यामुळे एक तऱ्हेची औदासिन्यता कळा येते. साधना वाचवण्यासाठी उरली सुरली सर्व साधने घासली जातात, पण ते सर्व व्यर्थ जाते. तेव्हा तो शेगावला म्हणजे पुनश्च मूळस्थानी सद्गुरू स्मरणात येतो. सद्गुरू त्याची चांगली झाडणी करतात व पुन्हा पुन्हा जन्माला यावयाचे आहे का असे जेव्हा विचारतात, तेव्हा साधक ते जन्म मरणाचे फेरे नकोत असे विनवतो. हे फेरे फक्त समर्थ सद्गुरूच वाचू शकतात असे महाराज त्यास सांगतात. त्याच्या धैर्याची परीक्षा घेतात, कडेलोटाचे प्रसंग आणतात व त्यातून त्यास बाहेरही काढतात. पण साधकाची मधल्या काळात चांगलीच भंबेरी उडते. तुला असे जन्म मरणाचे फेरे पाहिजे असतील तर देतो म्हणणे म्हणजे देह वासना जीवित ठेवतो असे सद्गुरूंचे विचारणे होय. यावर साधक परत या चक्राचे म्हणजे देह वासनेचे वादळ नकोच असे म्हणतो. त्यावर श्रीमन नारायण नारायण या प्रणव मंत्रांचा अखंड जप कर अशी त्यास आज्ञा होते. तसा तो जपात गुंतला असताना सद्गुरू म्हणतात की तू जे मागितलं आहेस ते तुला दिलं, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुझी मुक्ती ते तुला दिले आहे. आता देह वासना परत येणे नाही आणि साधक विदेही स्थितीत
स्थित होतं. लोकांना हे स्थित्यंतर पचणे अवघड असते म्हणून तर्क वितर्क होतात, पण साधक निसंग होतो. सद्गुरूंना जेव्हा जाणवते की शिष्यामध्ये निष्ठेची व सातत्याची कमकुवतता आहे, तेव्हा ते मंत्र जागर म्हणजे सामूहिक जागृत नामसाधना करवतात. साधकांच्या ठायी अशी क्षमता नाही हे जाणवताच ते भक्तीच्या व भावनेच्या भरात हे सातत्य व निष्ठा रोपण करतात. त्यामुळे साधकाच्या अंतःकरणात जागृत नामसाधना स्थित होते. एक एक रुपया म्हणजे एक तानता, पेढे बर्फी म्हणजे स्वानंद, पणे म्हणजे शीतलता, ओल्या डाळीस मीठ म्हणजे ताकद. सद्गुरू म्हणत इथं पण एक गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की महाराज म्हणतात की तुमच्या गावात आपण एक शेगावमध्ये ब्राह्मण बोलवा. तर तिथं जे भक्त असतात ते सांगतात की इथे एकही ब्राह्मण मिळणं शक्य नाही, त्यांची पूजा करायची असते म्हणजे महाराजांना. तर ते म्हणतात की तुम्ही फक्त तयारी करा, हे बाकी सगळं ब्राह्मण येण्याचं काम मी करीन म्हणून म्हणजे असं. आणि खरंच त्याच्या दुसऱ्या दिवशी ते 100 ब्राह्मण तिथं येतात आणि त्यांची खूप छान पूजा होती. तर त्याचं इथं वर्णन केलेलं आहे. ज्या ठिकाणी त्यांचा स्पर्श किंवा त्याचे सान्निध्य एका हृदयातून दुसऱ्या हृदयात मुखपणे सुद्धा घालवण्याचे सामर्थ्य असते, हे सद्गुरूंचे सर्वात मोठे चिन्ह आहे. मानव सुलभ आत्मप्रौढीच्या अहंकाराने स्वतःकडे गुरुत्वाचा अभिमान नसणे ही पूर्ण योग्याच्या गुरुची खूण आहे. सद्गुरू म्हणत की गोपी सर्वांमध्ये कृष्ण पाहत होत्या. गोपी सगळ्यांमध्ये कृष्ण पाहत होत्या. त्या म्हणत माझा कृष्ण तर मला सोडून जातच नाही. गोपींना घरातच परमात्म्याचा साक्षात्कार घडायचा. गोप गोपींची प्रेम लक्षणा शक्ती अशी दिव्य आहे की त्यांना घरात राहूनही भगवंताची प्राप्ती झाली. त्या कृष्णरूपच बनल्या. मग आपण स्वतःला त्या योग्यतेचे बनवण्याचा सार्थ प्रयत्न का करू नये. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे ज्या गवळणी होत्या त्या कृष्णाला प्रत्येकामध्ये त्या कृष्ण बघत होत्या आणि घरात बसूनच त्यांना त्या कृष्णमय झाल्या होत्या. तसं आपण आपल्या या आहे त्या ह्याच्यात राहूनच जर परमात्म्याला तितकंच स्मरलो तर आपण पण ती प्राप्ती करून घेऊ शकतो. अध्याय 5 आहे. मॅडम थांबायचे का घेऊ पुढं? तुला का एवढा हा, घेऊन टाका. एवढा अध्याय घेऊ का? 5वा. बरं. साधकाची देहवासना नष्ट झाल्यावर त्याच्या विदेही स्थिती स्थिर होते व साधकाच्या अंतःकरणात जागृत नामसाधना स्थित होते. त्याच्या अंतःकरणात एक वेगळीच ताकद निर्माण होते. त्यामुळे सद्गुरूंना या साधकास हृदयस्थ सगुण साक्षात्कार व्हावा असे वाटते. म्हणून सद्गुरू साधकाच्या जीवास अशी आस लावतात. अशा वेळी सहज जीवनात अपार विरक्ती दाटते. सर्व इंद्रिये जीवाच्या या आसेला सहयोग करतात व निर्वाण स्थितीत कार्यरत राहतात. येथेच त्यांना अंतःकरणातील हृदयस्थ ईश्वराची चाहूल लागते. हा पद्मासन घालून बसलेला आहेच म्हणजेच अव्यक्त स्वरूपात आहे. सर्व इंद्रिये त्याची मानसिक आराधना करतात, त्याची पाद्य पूजा करतात व स्वतःचा प्राण व आयुष्य त्यास नैवेद्य म्हणून अर्पण करतात. त्यास सुप्तावस्थेतून जागृत करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतात. पण हृदयस्थ ईश्वराने किंवा जागृत व्हावयाचे हे फक्त त्याच्याच इच्छेवर अवलंबून असल्याने इंद्रिय परत भानावर येतात. या ठिकाणी गोष्ट अशी आहे की काही गुराखी आहे ते गुरं चारायला गेलेले असतात आणि ते खूप शेतात एक मंदिर असतं जुनं पुराणे हेमाडपंथी, आणि त्या मंदिरात सहज ते काही गुराखी असतात ते आत जातात. तर आत गेल्यानंतर त्यांना महाराज दिसतात. म्हणजे तिथं कधीही कुणी एकही साधू किंवा कोणी व्यक्ती त्यांनी बघितलेला नसतो आतापर्यंत, आणि आज अचानक कसं असं साधू. म्हणून ती मुलं खूप लहान लहान असतात, अजान असतात, त्यांना ते काही इतर माहिती नसतं. त्यामुळे ते जातात आणि म्हणतात हा साधू बसलेला कसा काय आहे म्हणून, कसल्याच प्रकारची हालचाल नाहीये त्यांची. तर एका गुराख्याला वाटतं की यांना भूक लागली असेल,
म्हणून तो आपले जे नेलेली शिदोरी असते त्यातनं भाकरी त्यांच्या मुखासमोर ठेवतं. महाराज काही अजिबात हालचाल करत नाहीये. मग काही मुलागुराख्यांना वाटतं की अरे हे मृतावस्थेत आहेत, काहींना वाटतं हे भूत आहेत, पण काही जण म्हणतात का रे शंकराच्या पुढे भूत बीत काही येत नाहीये. मग हा मेला म्हणावा तर बसलेला कसा आहे, अंग पण थंड नाही, ऊन आहे. मग ते घरी जाऊन सांगतात त्यांच्या. आणि मग दुसऱ्या दिवशी जे गावातील इतर मंडळी असतात ते सगळे येतात आणि त्यांना मग आहे त्या अवस्थेत घेऊन जातात आणि मंदिरात घेऊन जातात म्हणजे मारुतीच्या. आणि त्या मंदिरात नेल्यानंतर म्हणजे हे दुसऱ्या गावात, शेगावमध्ये न घडता हे दुसऱ्या गावात घडत असतं. आणि मग ही चर्चा अशी एकमेकांच्या तोंडून बंकटलाला कळती दुसऱ्या दिवशी जेव्हा बाजार असतो शेगावचा त्यावेळी. आणि मग महाराज न सांगता निघून गेलेले असतात म्हणजे. तर तिथं गेल्यानंतर ते भजन करायला वगैरे लागतात की महाराज जागृत अवस्थेत यावे त्यांच्या समाधी अवस्थेमधनं, म्हणून ते भजन करायला लागतात उपाशी वगैरे राहून. असं 2 दिवस त्यांचं चालू असतं. आणि महाराज मग पुन्हा जागृत अवस्थेत येतात आणि मग ते ह्या गावातले जे काही बाजारी असतात ते तिकडे जाऊन सांगतात शेगावमध्ये की आमच्या गावात पण एक असाच अवलिया आलेला आहे आणि आता त्याला आम्ही कधीच जाऊ देणार नाही आमच्या गावामध्ये, कारण आम्ही पण आता त्याची भक्ती करू. आमच्या गावामध्ये पण असं खूप छान सगळं शेगावमध्ये जसं चालतं महाराजांचं तसं आम्ही आपण आमच्या गावात करू. आणि मग हे बंकटलालाला कळतं की महाराज तिकडे गेलेले आहेत म्हणून. आणि मग तो बायकोला घेऊन गाडी आणि बैल घेऊन महाराजांना आणायला जातो. असं ह्या कथेत आहे सगळं. या ठिकाणी गुरे चारण्यासाठी जाणे म्हणजे साधकाच्या अंतःकरणातील आस प्रसवणे. अरण्य म्हणजे सद्गुरु कृपेने दाटलेली अपार विरक्ती. गुरे चरतात व पाणी प्याव्यास ओढ्यापाशी येतात म्हणजे सर्व इंद्रिये जीवाच्या या आसेला सहयोग करतात व निर्वाण स्थितीत म्हणजे पिंपळगाव कार्यरत राहतात. पिंपळगावात ते जातात महाराजांना घेऊन. जुने पुराणे शंकराचे हेमांडपंथी मंदिर म्हणजे मारुतीचं म्हटलं शंकराचं मंदिर आहे. म्हणजे चित्त चतुष्टयांचे निवासस्थान अंतःकरण होय. काही गुराखी आत शिवदर्शनात जाणे म्हणजे साधकाच्या जीवाची आस अपार भक्तियुक्त श्रद्धा व शरणागतीच्या उत्तुंग भावनेसह शिवाच्या दर्शनास म्हणजे चित्त चतुष्टयांच्या परम उन्मनी अवस्थेच्या अवतरणात प्रवेशणे होय. जशी काल आपल्या उन्मनी अवस्था सांगितली होती. तेथे त्यांना महाराज दिसणे म्हणजे हृदयस्थ ईश्वराची चाहूल लागणे होय. बाकी पुढील उपचार म्हणजे जीवाची म्हणजेच अव्यक्ताची अव्यक्ताकडूनच व्यक्त होण्यासाठी षोडोपचारे पूजा आराधना होत. गुराखी परतणे म्हणजे परत भानावर येणे. ही वार्ता सर्वांना कळणे म्हणजेच हृदयस्थ ईश्वराची स्पंदने देहात प्रसवणे. त्यांना पालखीतून आणणे म्हणजेच मनात स्थित करणे. गावातील मारुतीच्या मंदिरात उतरवून भव्य पाटावर बसवणे. ज्यांना तिथं नेऊन बसवलेले ते मारुतीचं मंदिर आहे. बसवणे म्हणजे अंतप्रेरणेने चित्तवृत्तीत विमल ज्ञानाने स्थापित करणे. उपवासी राहून भजन करणे म्हणजे नामस्मरणाचे फेरे संपूर्ण देहात गतिमान होणे. महाराज भानावर येणे म्हणजेच परमानंद अवस्थेत ईश्वराचे प्रकटीकरण. नैवेद्याची झुंबड म्हणजे प्रत्येक इंद्रियाचे व पंचप्राणांचे, पंचदेहाचे व पंचकोशांचे समर्पण होय. शेगावचा बाजार म्हणजे साधकाचा प्रपंच. पिंपळगावचे जन तिथे येतात म्हणजे प्रपंचात निर्वाण स्थिती प्रवेशणे म्हणजेच आपलेपणावर आहे पण विरून जाणे. आमच्याही गावात एक अवलया आला आहे, तो थोर योगी व श्रीहरीच भासले असे सांगणे म्हणजे प्रपंचात ईश्वरी अंश प्रकर्षाने जाणवणे, असे अस्तित्व ज्ञात होणे. आम्ही त्याला आता गमावणार नाही याचा अर्थ आत बाह्य प्रपंचाचे अधपतन होऊ देणार नाही असा आहे. बंकटलाल म्हणजे साधकाची तीव्र आस्था होय. त्यांनी महाराजांना विनवणे म्हणजे प्रपंचाच्या आश्वासत अवतरणातून परत अंतःकरणात स्थित होण्याची प्रार्थना करणे होय. गाडी म्हणजे तीव्र मनशक्ती. महाराज शेगावला परतणे म्हणजे जीवाच्या मूळ स्थितीत निर्वाण भावना सम्मिलित होणे व अंतःकरणात सदैव ईश्वराचे व ईश्वराचेच अवतरण असलेल्या सद्गुरूंचे साक्षात दर्शन घडणे होय. पुढे महाराजांना अचानक शेगावहून अडगावास प्रयाण करणे म्हणजे ते सगुण स्वरूप अंतःकरणातून अचानक अदृश्य होणे. आडगावला म्हणजे मायेच्या छेदास जाणे.
वैशाख मास म्हणजे सगुण स्वरूप निमल्याने होणारी जीवाची तडफड, खूप तहान लागणे म्हणजे त्या स्वरूपाची असह्य ओढ लागणे. आता ही पण गोष्ट अशी आहे की महाराज परत शेगावला येतात, तिथून परत ते म्हणजे असे वाऱ्यावानी फिरतच राहतात. बंकटलालही त्यांना म्हणतो की काही पण करा, तुम्ही शेगावलाच या, पण सगळ्या जगाला तुम्ही उद्धारा, म्हणजे जे काही आसपास आहे. तर ते आडगाव म्हणून गाव आहे, तिकडे जातात. खूप प्रखर उन्हाळा असतो, ते अकोल्याच्या शेजारी आहे असं. तर तिकडं तर उन्हाळा खूप असतो आणि अशा उन्हाळ्यात ते भर उन्हातून चालत असतात आणि त्यांना एक अं, भास्कर नावाचा भक्त भेटतो आणि त्याच्या पूर्वी म्हणजे अशी प्रथा असायची की डोक्यावरती घागर आणि हातात बगले, भाकरी घेऊन लोक शेतात जायची आणि शेतातली कामं करायची. तशी त्यांनी कळशी आणलेली असते पाण्याची आणि महाराज त्याला पाणी मागतात की मला खूप तहान लागली, तू पाणी दे, तू जर पाणी दिलंस तर तुला खूप पुण्य लागेल वगैरे असं म्हणतात. पण तो पण महाराजांची खूप अवहेलना करतो, कारण महाराज तरणे ताटे दिसायला एवढे आणि फक्त अंगावरती वरती बंडी, खाली काहीच नसतं, त्यामुळे तो पण आदवा बोलतो महाराजांना. म्हणजे तिथून महाराज पाणी तर मिळत नाही, तहान खूप कोरड पडलेली असते म्हणजे. आणि ते तसेच पुढे थोडेसे चालत जातात आणि पुढे गेल्यानंतर त्यांना एक कोरडी ठणठणीत विहीर लागती, ज्या विहिरीला पूर्वी 12 वर्ष पाण्याचा थेंबही नव्हता त्याच्यामध्ये. आणि तिथे जाऊन ते आळवणी करतात परमेश्वराची की इथं जे आसपासची लोक आहेत त्यांना पाण्यासाठी वन भटकावं लागतंय, तर यांच्यासाठी पाणी निर्माण कर. महाराजांना हे काहीच अशक्य नाहीये म्हणजे असं. परंतु त्या सगळ्या गोष्टीतून ते आपल्याला शिक्षण देतात, म्हणजे की कसं तुम्ही ज्ञान घेतलं पाहिजे किंवा काय केल्यानंतर काय प्राप्त होतं म्हणजे. तर ते तिथं बसून इतकी आराधना करतात देवाची आणि खरंच ते उपळा फुटतो त्या विहिरीला आणि विहीर क्षणात गच्च भरती आणि महाराज त्यातलं ओंजळीनं पाणी पितात आणि ते भास्कर बघतो आणि मग त्याला पश्चाताप होतो की म्हणजे जसं अगोदर चिलमीच्या वेळेस सोनाराला तो भक्तच असतो महाराजांचा, परंतु त्याच्यात काही जे अवगुण आहेत, अहंकार आहे, तो दूर करण्यासाठी महाराजांनी त्याला काही थोडी शिक्षा दिलेली असती. सेम हीच कृती इथं केलेली आहे भास्करापाशी, की तो खूप त्यांचा निस्सिम भक्त काही असेल म्हणजे असं, परंतु त्याच्याकडे जे काही अहंकार थोडासा निर्माण झालेला आहे किंवा काही तो आदवा तुदा महाराजांना बोलला, त्यातून त्याला दूर सारण्यासाठी ही कृती त्यांनी पाण्याची केली. आणि नंतर त्या विहिरीतलं पाणी इतकं गोड आणि निर्मळ होतं आणि ते पिलेलं बघून मग भास्कर भक्त पण त्यांना खूप विनवण्या करायला लागला की माझं खूप चुकलं, मला तुमची योग्यता कळलेली नाहीये, तर तुम्ही मला माफ करा. महाराज म्हणतात आता तुला इथं मी विहीर जवळ आणून दिली, तू खूप छान मळा कर बागेत तुझ्या वगैरे असं. तो म्हणतो मला तर तो मळा नको, मला संसारापासून दूर जायचे, मला फक्त तुमच्या बरोबर अखंड भक्ती करायची, मी भक्तीचा मळा आता फुलवीन म्हणून असं भास्कर भक्त म्हणतो. तर महाराजांनी इकडे तिकडे पाहणे म्हणजे साधकाच्या विवेकास उद्धाराचा मार्ग शोधण्यास प्रवृत्त करणे. कोरड्या विहिरीपाशी जाणे म्हणजे उद्धाराचे ठिकाण दर्शवणे. भास्करांनी विहिरीबाबत सांगणे म्हणजे स्वतःची सद्यस्थिती सांगणे. महाराज दगडावर ध्यानस्थ बसले याचा अर्थ साधकाच्या विवेकावर कृपा करण्याची तयारी. जगन्मातेची प्रार्थना म्हणजे सद्गुरूंनी साधकाचे अंतरंग सर्व बाजूनी अवलोकणे व त्याची शुद्धीकरण करून त्यास कृपांकित करणे. पाण्याचा झरा लागून क्षणार्धात विहीर तुडुंब भरणे म्हणजे पूर्ण ईश्वरी कृपा होणे. भास्कर घोटाळणे भांबावणे म्हणजे सूर्योदयापूर्वीचा अरुणोदय, ज्ञानोदय. त्याच्या मनात अनेक विचार येणे म्हणजे जनजागृतीची अवस्था. हा दूत म्हणजे कोणीतरी साक्षात्कारी योगी असावा असे वाटणे. पुनश्च हृदयस्थ ईश्वराची साक्ष मिळणे. त्याचे पळत येणे म्हणजे साधनेचा वेग पूर्वपदावर येणे. त्याने क्षमायाचना करणे म्हणजे अंतस्थ उपरती होणे. त्याने प्रपंच खोटा म्हणणे म्हणजे मायेचा हा अद्भुत खेळ मुळातून ओळखणे. महाराजांबरोबर शेगावला जाणे म्हणजे मायेचा आघातास परतवून लावणे होय. सद्गुरू नेहमी म्हणत, देव बोलतो पण ते शब्दांनी नाही तर घटनांनी म्हणजेच प्रसंगानुरूप परिस्थितीद्वारा बोलतो. त्याची योजना व कृपा ओळखावयाची असते व परिणाम जाणावयाचे असतात, पण हेच तर साधकाला अनेकदा समजत नाही. तो चमत्काराची उपेक्षा करतो. खरे तर ईश्वराच्या राज्यात चमत्कार हा प्रकारच नाही, ही तर त्याची कल्याणकारी ज्ञानमय लीलाच असते. जरी ती सुकृत दर्शनी
अकल्याणकारी भासली तरी. अण्णा एकदा म्हणाले की जीव जे काही करतो ते कर्मच होय, कारण त्याच्या प्रत्येक क्रियेच्या मागे फलाभिलाषा व कर्तृत्वाचा अभिमान असतो. ईश्वराला सुखाची इच्छा नाही, केवळ दुसऱ्यांना सुखी करण्याच्या उद्देशाने जी क्रिया केली जाते तीच लीला होय. मी कर्ता आहे असा अभिमान न धरता जे कर्म घडते तिला लीला म्हणतात. कर्म बंधनकारक असते तर लीला मुक्तिदायक असते. जय जय रघुवीर समर्थ. तर हे आपण अनुभवतोय बघा की दुसऱ्यांना सुखी करण्याच्या उद्देशाने जी क्रिया केली जाते तीच लीला असते. जसं आपण हे मंगल मॅडम कडून अनुभवतोय की दुसऱ्यांना सुखी करणे हा त्यांचा खूप मोठा उद्देश आहे. मी करता आहे असा अभिमान न धरता जे कर्म घडते तिला लीला असं म्हणतात. कर्म बंधनकारक असेल तर लीला मुक्तिदायक असते. कुठल्याही प्रकारची आसक्ती आस त्याच्यामध्ये नाही, तर ते पूर्ण मुक्तिदायक असं आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. मंगल मॅडमना धन्यवाद. धन्यवाद मॅडम. छान वाचलं नीता मॅडमनी. जे पोथी वाचतायत, आता पोथी वाचणारे फार कमी आहे तिथे. जे पोथी वाचतात ना तर त्यांना फार छान कळलं असेल हो हो की मॅडमनी आणि खूप छान पद्धतीने त्या पोथीतल्या कथा पण तुम्हाला सांगितल्या आणि त्याचं जे निरूपण आहे ते पण छान सांगितलं. सुहास नाईक यांनी जे लिहिलेलं आहे तर त्यांनी असं म्हटलंय की अनाहत संवाद परमात्म्याशी. अनाहत म्हणजे त्यांना आपोआप हे साक्षात्कारी दाखवून दिलं की या कथेमागे हे, त्या कथेमागे हे, आणि मग त्याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. अनाहत संवाद आहे तो. तर जे पोथी वाचतात त्यांनी हे रेकॉर्डिंग आहे आता आपल्याकडं, ते तुम्ही ऐकत ऐकत जर कथेचं वाचन केलं तर जास्त चांगलं भिनेल ते. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की साईबाबा हे ऐश्वर्य, संपत्ती, पैसा, तर अक्कलकोटचे स्वामी हे सांसारिक अडीअडचणी भागवतात. तर आपले गजानन महाराज हे तुम्हाला मोक्षाला लावतात. मग त्या मोक्ष मार्गाला म्हणजे जे गजानन महाराजांशी जोडतात ते मोक्षाकडे वळतात असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर तो भावार्थ जाणून पोथी वाचली तर हे लवकर घडेल आपल्याला. आणि खूपच छान मॅडम वाचलं. धन्यवाद. तर आता कोणाला काही बोलायचंय का ह्याच्यावर, काही सांगायचंय का? मला बोलायचं थोडं. हा बोला. हा मॅडम, पूर्वीपासून म्हणजे लहानपणापासूनच आपण सगळेजण म्हणजे गजानन महाराजांची पोथी सगळेजण वाचतात, ऐकतात. हं, पण मला कधीच असं म्हणजे फील नाही व्हायचं की हे नुसतेच असं म्हणजे पारायण सगळेजणच करतात ना. पण त्यामुळे हं. मला ते खूप अट्रॅक्ट नाही झालं ते खूप. आणि मी कधी मग एकदाच केली फक्त, त्याच्यानंतर कधीच नाही केली. पण आज जेव्हा नीता मॅडमने वाचलं आणि जो मूळ हं, गहन अर्थ आहे तो मला आता समजला आज. हं. त्यामुळे कसं आहे की नाही पोथी ते म्हणजे ते ते तर सुहास नाईक यांनी लिहिले. पण माझं जे अनुभव मी तुम्हाला सांगितला की गजानन हं, महाराज हे मोक्षाकडे वळवतात लोकांना. आणि मोक्ष ज्यांना हवे त्यांनीच गजानन महाराज गुरु करावे. ज्यांना हो पैसा हवाय त्यांनी शिर्डीला जावं आणि ज्यांना प्रापंचिक काही मागायचंय त्यांनी अक्कलकोट स्वामींकडे जावं. आणि हो ज्यांना मोक्ष, आणि मग तुम्ही बघा कसं तुम्हाला मार्गाला पटा हे मिळतात. कारण माझा अनुभव सांगते, मला साधण्यात ज्या वेळेला मी बसायचे बऱ्याचदा गिन गिन गिनात बोते, गिन गिन गिनात बोते हा मंत्र म्हणून घेतात महाराज. त्याचा अर्थ पण सगळ्यांना माहितीये. गिन गिन गिनात बोतेचा अर्थ की पिंडी पिंडीत ईश्वरच आहे. आणि माझं जे प्रिन्सिपल आपलं विहंगमचं ठरलंय की ईश्वरच आपल्यात आहे, यातून आलेलं आहे. ते महाराजांनी करवून घेतलंय माझ्याकडनं. लक्षात घ्या की हो आपल्यातच ईश्वर आहे, ईश्वर दुसरीकडे काही नाही. तर आता पोथी या प्रत्येकच तशा वाचल्या जातात ना. कुठल्याही आपण बघितल्या, गुरु चरित्र बघितलं, आपली गीता हो बघितली, पण त्याच्यामध्ये काय आहे की त्या शब्दांमागे अर्थ दडले. आता इथे सुहास नाईक यांनी शब्दांमागचे अर्थ नाही सांगितले, पण त्याचे हं. दृष्टांत काय आहेत त्याच्या मागचे हे त्यांनी सांगितलेले आहेत. पण आपण हो वाचताना ते लक्षात ठेवून वाचलं तर हे आपलं लवकर घडेल ना मार्ग तो. तर हो ते हे आता ऍक्च्युअली कळलं. साधू संत सगळ्यांना या पंथाला लावण्यासाठीच अवतरलेले आहेत. लक्षात घ्या. हो तर आपणच ते संसारिक गोष्टी मागत बसतो त्यांना आणि अडकतो त्याच्यात मायाजाळात.
आणि त्यांना सांसारिक सुख दिल्याशिवाय तुम्ही त्या मार्गाला लागत नाही ना. डोळे झाकून शांत बसू शकत नाही, ध्यान करू शकत नाही. तुमच्यातला ईश्वर कसा खुलणार? ऍक्च्युअली भक्ती मार्ग सुद्धा शेवटी तिकडेच नेतो ना, योगकडेच नेतो ना, ईश्वरात्वाकडे योग. म्हणून हे चटक दाखवण्यासाठी हे संत अवतरून सांसारिक काही तुमच्या इच्छा पूर्ण करू लागले, पण खरं त्यासाठी जाऊच नाही आणि तेवढ्या पुरतं आपण पाहू पण नाही, असा अर्थ आहे प्रत्येक गोष्टीचाच. की हे सगळं समजून घेतलं तर फार सोपं आहे. तर शैलजा मॅडम, अहो तुम्हाला 2दा फोन केला, मॅडम हे वाचतायत, पण तुम्ही उचलला नाही, पण आलात बरोबर. नाही, कारण मी मी बाहेर गेले होते, पण मला बरोबर महाराजांनी आणलं ऐकायला. मला खूपच हे अगदी जवळून वाटतं, कारण आमच्या घरात मीच नाही तर आमचे सगळ्या म्हणजे माझ्या नंदा वगैरे गजानन महाराजांची पोथी खूप वाचतात. पारायण असतात, 21 दिवस झाले की नैवेद्य असतो, मोदकाचा, पिठलं भाकरीचा. म्हणजे सगळ्या फॅमिलीला आमच्या खूप छान अनुभूती आहे यांची. आणि मॅडम नेहमी वाचतात, त्यामुळे मी 2दा फोन केले त्यांना, पण बघा मी बरोबर आले की नाही. तर बाहेर गेले नीता होते मी. नीता मॅडमना ज्ञानेश्वरी हवी होती शैलजा मॅडम कडनं. मग मी शैलजा मॅडमना सांगितलं की त्यांना हे पुस्तक वाचायला सांगितलंय, मग तुम्ही ते घ्या त्यांच्याकडनं, मग तुम्ही हे वाचा पुस्तक, मग त्या ज्ञानेश्वरी वाचतील. तर दोन्हीपैकी एक करा. तर शैलजा मॅडम म्हटल्या मला वाचायची आहे ज्ञानेश्वरी, कारण आता आपण ते पण घेतोय ना ज्ञानेश्वरीचं भाग 2 झालेल्यांचं. आणि मग हे मॅडम कडं वाचायचं आलं आणि माझी खूप इच्छा होती की नीता मॅडमनीच वाचावी, कारण त्या वाऱ्या करतात शेगावच्या, त्यामुळे त्यांच्याकडनंच ते वाचन नाही, मला आणि हवं. खूप छान सांगितलं बरं हा, का नीता छान मॅडम. मॅडम, खरंच छान छान सांगितलं. सांगितलं अगदी. की आता त्या भक्त आहेत, त्या पोथी सारख्या वाचतात, आणि महत्वाचं तिथे त्या गाभाऱ्यात बसून पोथी वाचन करतात, म्हणजे ते व्हायब्रेशन खूप छान असतात. मी सुद्धा एक तरी अध्याय वाचतेच, मी काही पोथी पारायण तिथे नाही करत, पण एखादा वाचते मी अध्याय गेले की. तर आजकाल खूप आजकाल मॅडम तिथं नाही बसून वाचून देत, बाहेर वाचा म्हणतात, नाही का नीता मॅडम? आज म्हणजे पूर्वी वाचायचे गाभाऱ्यात, पण आता नाही अरे तिथे पण वाचू गाभाऱ्यात देत. गाभाऱ्यात जे- नाहीये, तर गादी आहे ना, हो, गादी तिथे आहे ना वाचू देतात. महाराजांची, गादीपाशी हो खूप हो मोठं केलंय. हो, तिथे पारायण वाचतात हॉल सगळे. खूप मोठा आहे, हा हो गादी. हो, तिथेच वाचायची पोथी सगळ्यांनी असं सांगतात. हा. हो, गादीपाशीच वाचायची ना, हो हो, तिथेच वाचायची. गाभाऱ्यात हो हो जागाच नाहीये, गाभाऱ्यात हा, जागा. गाभारा हो म्हटलं ना. मी, हम्म. माझ्या दृष्टीने तोच गाभारा आहे, लक्षात हम्म. घ्या. मला तिथेच व्हायब्रेशन जास्त मिळतात. तुम्हाला हो, कुठे मिळतात नीता मॅडम? तिथंच लक्षात मी घ्या. मला सांगितल्यापासून मी पारायण झालं की मग ध्यान करते हा, तिथं. म्हणजे शैला मॅडम, तिथेच तो गाभारा आहे, तिथेच जास्त व्हायब्रेशन्स आहेत, त्यामुळे मी कारण त्याला गाभारा म्हटलंय. तिथं समाधी दिली त्यांना, जिथं आपण हा, बसतो ना तिथं त्यामुळे ती समाधी जिवंत दिली. समाधी असते ना. हा, आणि आणि जिवंत समाधी म्हणजे ते व्हायब्रेशन्स तिथे आजूबाजूला असतात आजीवन. कारण हे लोक कसे गेलेत, ज्ञानेश्वर आपलं गजाननांच्या पोथीमध्ये आहे बघा, ते लोणी ठेवलेलं आहे त्यांच्या माथ्यावर, तरी विरघळतंय. म्हणजे तो प्राण म्हणजे किती गरम राहतं ते, आणि त्यामुळे चैतन्य हे आजूबाजूला तिथे असतं. त्यामुळे गाभारा इकडं जरी असेल ना, तर त्याच्यापेक्षा इकडंच सगळे व्हायब्रेशन, चैतन्य इकडंच आहे. आता माझ्या बरोबर मैत्रिणी येतात ना, योगातल्याच आहे, आमच्या पुण्याचा एक 6-7 हम्म. जणींचा ग्रुप आहे. त्या एकीची बहीण आहे, ती गेले खूप वर्ष झाली अशी अखंड वाऱ्या करती. म्हणजे तर तिला एकदा महाराज नर्मदेला स्नानाला गेले होते ना, 14व्या अध्यायात आहे बघा ते सगळं. हो हो आहे. तर ते वर्षातनं काही वेळा तिथं नदी ती येते महाराजांच्या त्या पादुकांजवळ, माहितीये का, आणि ते तिला दिसलं माहितीये का ऍक्च्युली. छान ना. हो, म्हणजे ती आम्ही असं आता कधीतरी एकत्र असतो ना बोलता बोलता, तेव्हा तिने सांगितलं की तिला ते प्रत्यक्ष अनुभूती मिळाली की ते सगळं दुभंगलं आणि ते पाणी तिथं आतमध्ये आले, फरशा बाजूला झाल्या त्या. म्हणजे असं काही जवळ ओघळ आल्यासारखा तो पाण्याचा एक छोटासा, आणि ते महाराजांच्या पादुकांना स्पर्श करून परत नाहीसं झालं सगळं ते. म्हणजे असं, तर अशी अनुभूती प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्यामुळे तिथे नेहमी ध्यान करत जा हा नीता मॅडम तुम्ही. नाही, तिथे तुम्ही मी गाभारा म्हटलं पुस्तक, तिथे ध्यान करणं फार गरजेचं आहे, लक्षात तुम्ही घ्या. सांगितल्यापासून मी माझं पारायण झालं ना की तिथंच बसते मग आणि हा करते. हा, छान. धन्यवाद. ध्यानानेच ऊर्जा ग्रहण करता येते आपल्याला. हो, हो. तर खूपच छान. आता रेकॉर्डिंग बंद झालेलं आहे. धन्यवाद नीता मॅडम. मला एक प्रश्न धन्यवाद. विचारायचा आहे सगळ्यांना. फेस योगाच्या ह्याला रिस्पॉन्स का नाहीये तिथे? म्हणजे काय आहे, तुम्ही वाचलं नाही
नीता तर मॅडम try- रेकॉर्डिंग चालू आहे. मॅडम रेकॉर्डिंग चालू आहे, बंद करा ते. बंद मी करा म्हटलं की मागाशी ते गाभाऱ्याचं वगैरे चाललं होतं ना, ते बंद करा म्हटलं होतं. अरे ठीक आहे. stop. मी होत नाहीये मॅडम, नीता मॅडम